ते आपल्याला पोलीस भरतीला कोणकोणते प्रश्न विचारले गेले ते आपण एक एक करून सॉल्व्ह करूया. ठीक आहे. याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, ज्याला जमेल त्याने सॉल्व्ह केलं तर अतिउत्तम. मेंढपाळ, मेंढपाळ व मेंढ्या. बघा आता तुम्हाला जे शिकवत आहे पूर्ण शाब्दिक एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या. यांचे प्रमाण एकास 4 असून पायांची संख्या लिहित चला, ही डोक्यांच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे. तर मेंढपाळाची संख्या किती? तर मेंढपाळाची संख्या किती? पर्याय सुद्धा देणार आहे तुम्हाला मी. 5, 10, 15 आणि 20. ओके. आता बघा, झालं लिहून, झालं प्रश्न, झालं उत्तर. चला, हे प्रश्न तुमच्यासाठी नवीन असणार आहे तर झालं याच्यावरती. हो, फोटो मारा की, फोटो मारा की. हा, थोडा वेळ थांब मग. बर, प्रश्न लिहून झाला का तुमचा? आता जर तुम्हाला 90 मार्क जर पाहिजे ना, आणि गणितामध्ये जर तुमचे मार्क जात असेल ना, तर पहिले गणित समजून घेणं खूप महत्वाचं आहे. काय करायचं आपल्याला? गणित समजून घ्यायचं आहे आपल्याला. आता या प्रश्नामध्ये बघा, मेंढपाळ दिलेला आहे, मेंढ्या दिलेल्या आहेत आणि त्यांचं प्रमाण दिलेलं आहे एकास 4. पायांची संख्या दिलेली आहे, पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्यापेक्षा 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे. म्हणजे तुम्हाला हा प्रश्न समजायलाच 10 मिनिटं लागेल की विचारलाय तरी काय. तुमच्या समोर पर्याय आहेत. हे प्रश्न XYZ जर टाकलं तर तुम्ही खड्ड्यातच पडणार, लवकर निघणार नाही बाहेर. मग याच्यासाठी सोपा उपाय काय ते सांगतो, लक्षात घ्या. बघा, मेंढपाळ म्हणजे माणूस आला की नाही एक, ज्याला किती पाय असतात? 4. 2 असतात का? मला वाटलं 4 असतात. 2 असतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर मेंढ्या आल्या. आता मेंढ्या आला, यांना किती पाय असतात रे? आणि डोकं, दोघांनाही डोकं एक एक. आता आपण या प्रश्नाकडे घेतो. काय म्हटलंय त्यांनी? पायांची संख्या डोक्यांच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे. कशाची? पायांची संख्या. कशाची संख्या? पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 ने काय कमी आहे. ओके. तर आपल्याला काय काढायचंय? मेंढपाळांची संख्या किती? मेंढपाळ हे जे माणूस आहे ना, मेंढपाळ. चला, माणूस नको, मेंढपाळच देऊया आपल्याला. मेंढपाळ म्हणजे काय रे कोमल? मेंढ्या पाळणारा मेंढपाळ, कळालं? ओके. चला, आता मला सांगा, मेंढपाळांची संख्या किती हा प्रश्न विचारलाय. आपल्या समोर 4 पर्याय आहेत. आता आपण पर्यायातून पहिला वाला पर्याय घेऊ. समजा मेंढपाळांची संख्या किती आहे? 5 आहे. त्याच्यानंतर हे जे प्रमाण दिलेलं आहे एकास 4, जर संख्या 5 असेल मेंढपाळाची, तर मेंढ्यांची संख्या किती असायला पाहिजे? तर याला 5 गुणिले काय? 4 गुणिले 5 आणि याला 5 गुणिले 5 करणार, कारण प्रमाणात सुद्धा बसलं पाहिजे. मेंढ्यांची संख्या मिळाली मेंढपाळांची संख्या मिळाली 5 आणि मेंढ्यांची संख्या किती मिळणार आपल्याला? 20. आता पुढचं काय म्हटलंय त्यांनी? डोक्यांच्या संख्येच्या, पायांची संख्या कशी आहे? डोक्यांच्या संख्येच्या. आता मग डोकं किती आहेत सांगा बरं मला? दोघांचे मिळून डोकं किती आहेत? 25 डोकं आहेत ना, साधी गोष्ट आहे. मेंढपाळ 5 डोकी, मेंढ्या 20 डोकी. त्यांना काही 2 डोक्या दिल्यात नाही. मग टोटल डोके किती झालेत? 25. आता आपल्याला काय म्हटलंय? पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा.
ओके, मग आता डोकं आहे याचे 4 पट किती होणार रे, आणि पेक्षा 10 काय आहे, कमी आहे, म्हणून वजा करणार. किती पाहिजे, म्हणजे पायांची संख्या किती आहे, इथपर्यंत आलो. पायांची संख्या किती आहे, आता 90 पायांची संख्या मिळाली आपल्याला. बरोबर ऍक्युरेट जमलं. 4 पट केलं, 10 पण कमी केले, 90 मिळालं. आपण जे पर्याय घेतलं ते बरोबर आहे का ते कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला काय करणार, हे जे डोकं आहे, हा जो मेंढपाळ्या आहे, याला गुणिले किती करणार, पायांची संख्या काढायला 2 करणार ना. त्याच्या पायात मोजा, पायात किती आहे ते मोजावं लागेल. आणि ह्या मेंढ्या आहेत, या मेंढ्यांना किती पाय असतात, मग ह्याला 4 केल्यावर किती पाय मिळणार आपल्याला, किती पाय मिळाले, 80 पाय मिळाले. 80 आणि 10 किती पाय झाले टोटल. आणि ज्या पद्धतीने ते बोललं त्या पद्धतीने काढल्यावरती किती मिळालं आपल्याला, 90. मग इकडे काय मिळालं, 90. म्हणजेच आपण घेतलेला पहिलाच पर्याय काय आहे, त्याचं उत्तर आहे. काय आहे त्याचं उत्तर आहे. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही पहिला पर्याय घेतला त्याचं उत्तर काढलं, समजा जर दुसरा पर्याय घेतला असता तर, बरोबर आहे. तुम्हाला दुसरं घेऊन दाखवतो कसं चुकीचे ते दाखवतो. बघा आता समजा आपण घेतलं पर्याय क्रमांक 2 वाला 10. मेंढपाळांची संख्या किती आहे, मग याचं 10 असेल तर इकडे काय असणार तुमचं, मेंढ्या 40 असणार. 4 पट, एकाच 4 यायला पाहिजे ना. मग याला 4 पट झाले. मग डोकांची संख्या किती झाली रे, 50. 50 चे 4 पट केले किती मिळाले, 200. 4 पट केले किती मिळाले, 200 मधून 10 वजा करणार किती मिळणार, म्हणजे आपली बेरीज किती यायला पाहिजे, 190 यायला पाहिजे ना. सिंपल आहे. याला गुणिले किती करणार, याला गुणिले किती करणार, पायांची संख्या 4 4 4 चौक 16, 160 पाय झाले. आणि 10 दुने 20 किती होतात रे यांची बेरीज, किती यायला पाहिजे होतं. म्हणजे आपण दुसरा पर्याय घेतला तो काय आहे, दोघांची बेरीज काय आली पाहिजे. अशा पद्धतीने लॉजिकल प्रश्न सोडवायचे असतात. समज में आया. आता तुम्ही म्हणाल सर एवढा वेळ लागतो का प्रश्न सोडवायला, मी तुम्हाला समजत होतो म्हणून एवढा वेळ लागला. आता तुम्ही या ठिकाणी काय करू शकतात, पटकन. चला पर्याय क्रमांक 5 घेतले, ओके. 4 आहेत, 4 आहेत म्हणजे किती येणार इथं, 20 आहे. 4 पट आहे का नाही, 4 पट आला. याचं पायांची संख्या 2 केली, 10 मिळाले. यांचं 4 केलं, 40 80 मिळाले. हे टोटल झाले 90. आता आपण जो पर्याय घेतलाय त्याचं 90 येतोय का ते बघायचं. मग या दोघांची बेरीज केली 25. 25 चे 4 पट 100. 100 वजा 10 बरोबर आले 90. अरे वा, 90 आला, 90 आला. ओके, चला टिक करा, पुढे जावा. किती वेळ लागेल प्रश्न सोडवायला, किती वेळ लागेल, मिनिमम 30 40 50 सेकंदामध्ये तुम्ही प्रश्न सोडवू शकतात. आणि हे जे प्रश्न आहे हे प्रश्न समजूनच घ्यायचं असतं आपल्याला अशा पद्धतीने. आणि हे पूर्ण एकदम सोपी ट्रिक आहे. तुम्हाला आता मी अजून प्रश्न उत्तराला सुरुवात केलीच नाही, असे तुम्हाला मी प्रत्येक प्रश्न पर्यायामधून सोडून दाखवेन. तुम्ही म्हणणार सर सूत्र पण पाठ करायची गरज नाही पडणार, नाहीच पडणार, करू शकतो आपण ते. आणि ते आपल्याला करायचं आहे हळूहळू. समजला, कोणाला काय डाऊट आहे, काय डाऊट आहे, समज में आया. चला लिहून घ्या. पहिले आपण प्रश्न समजून घेऊया. प्रश्न काय विचारलंय तुम्हाला, काय विचारलंय, अ ब आणि क यांनी एका धंद्यामध्ये प्रत्येकी 1,20,000 व 1,35,000 आणि 1,50,000 रुपये गुंतवले असतील तर झालेल्या 56,700 रुपये नफ्यामध्ये क चा वाटा किती रुपये असेल. या ठिकाणी तुम्हाला क दिलेला आहे. क च्या ऐवजी एबीसीडी असू शकतात, एबीसीडी च्या ऐवजी नाव असू शकतात. प्रणाली, ज्योती, तुमच्यापैकी कोण नाही ना, महेश, तिघांनी मिळून एक व्यवसाय सुरू केला, मस्तपैकी धंदा बिझनेस सुरू केला, कॅटरेसचा, हॉटेलचा, आहे का नाही. तिघांनी एवढे एवढे पैसे गुंतवले, वर्षामध्ये त्यांना 56,700 रुपये नफा मिळाला. पण पैसे तर वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवले होते. एकाने 1,20,000 दिले होते, एकाने 1,35,000 दिले होते आणि एकाने 1,50,000 दिले होते. मग यापैकी तिसऱ्याचा वाटा काय, म्हणजे क चा वाटा काय. या टाईपचा प्रश्न आपल्याला असतो
आणि हा प्रश्न कधी विचारला गेला होता? 2017 मध्ये विचारला गेला होता एसआरपीएफ दौंडला. त्याच्यानंतर एसआरपीएफ दौंड बॅट्समनला पण विचारला गेला होता 17 मध्ये. 2023 मध्ये सुद्धा हाच सेम प्रश्न पडलेला आहे, सेम टू सेम. त्याच्यामध्ये थोडंफार बदल होऊन काय बदल होतो, फक्त नाव चेंज होतात. चुनीलाल, मोनीलाल, गोळीलाल, नाहीतर कटरीना, ऐश्वर्या, करिश्मा, काही नाव असू शकतं. बिझनेस चालू केला, आपल्याला प्रश्न असतो. ठीक आहे, मग अशा प्रश्नांना सोडवायचं कसं? पहिलं काम काय करायचं, त्यांचं नाव लिहा. किती रुपये गुंतवले? 1,20,000. नंतर ब, या मित्राने किती रुपये गुंतवले? 1,35,000. नंतर तिसरा भाऊ कोण आहे? क, याने किती गुंतवले? 1,50,000 रुपये. तिघांनी गुंतवले आणि या तिघांना प्रॉफिट किती आलंय? 56,700. इथपर्यंत पोहोचलो, पहिलं काम केलं. आता दुसरं काम काय करायचं तुम्हाला? यांचं प्रमाण काढून घ्यायचं आहे. काय काढायचंय? प्रमाण. प्रमाण काढायचं म्हणजेच काय करायचं? संक्षिप्त रूप द्यायचं आहे. आता संक्षिप्त रूप कसं देणार मला सांगा. प्रत्येकाकडे इथे 1 शून्य कमी राहिला ना, आपला 4 शून्य होते ना. 1 2 3 4, 1,20,000 बरोबर आहे ना. हा, इथं 1,35,000 बरोबर आहे, 50,000. आता एक तर कॉमन गोष्ट आपल्याला मिळाली की तिघांच्या पाठीमागे 4-4 शून्य, 3-3 शून्य आहेत आणि दोघांकडे 1-1 एक्स्ट्रा शून्य आहे. तर पहिलं काम काय करायचं? 0 कट 0 कट 0 कट. झाले का? आणखी 1-1 शून्य कट होत आहेत. 0 कट 0 कट 0 कट. आणखी 1-1 होत आहे. 0 कट 0 कट 0 कट. अरे आता शून्य राहिलेले नाही, कारण इथे 150 आला, 135 आला, 120 आला. पण यांचं जर एक ऑब्झर्वेशन केलं ना आपण, तर मला वाटतं 15 ने तिघांना भाग जातोय. काय जातोय? पण हे पण आपल्याला कळलं पाहिजे. मग त्याच्यासाठी काय पाडेपाठ पाहिजे तुम्हाला? पाडे काय पाहिजे? आणि अपेक्षा आहे सर्वांचे पाडे 20 पर्यंत आरामात पाठ असतील. आहेत ना? आहेत ना? अरे होतं बोला, नाही असलं तरी पण मी कुठं तुम्हाला विचारणार आहे बोल म्हणून 19चा पाडा. आहेत ना? हा, बोलत चला, झोपू नका. ओके, 15चा पाडा पाठ आहे. आता मला सांग सोनवणे, काय होणार आहे 15 भाग दिल्यावर? चालू झाला. प्रज्वल बोल पटकन. 15 7 20 होतात. 15 8 सगळ्यांनी बोला. 15 8 झालं. इथं काय येणार? 15 9 आणि 15 10. आता मला सांगा, यांचं काय सूत्र जुळतंय का तिघांचं? एकाच संख्येने भाग जाईल असं सांग. हेमंत, जाईल का भाग रे? जाईल का? नाही जाणार. म्हणजे आपली गाडी काय झाली? इथं स्टॉप झाली. कारण पहिलं काम काय करायचं म्हणजे तुम्हाला भाग जातो का नाही जातो हे जर कन्फर्म करायचं असेल ना, 2 ने भाग समसंख्या असेल तरच जाऊ शकतो. समसंख्या नसेल तर 2 ने भाग जातो का? नाही जात. विषय मिटला. त्याच्यानंतर 3 ने याला भाग जाईल, पण इकडे जाणार का? म्हणजे भाग शक्यतो जाणार नाहीच. मग आता पुढे काय करणार? जोपर्यंत भाग जाईल तोपर्यंत भाग दिला आपण. भाग जात नाही तेव्हा काय करायचं? तिघांची बेरीज. काय येणार बेरीज? 10 9 19 19 आणि 8. अरे तरी कमी कमी बेरीज तर करा रे. 27. बर, 27 बेरीज आली. ओके, इथपर्यंत पोहोचलो. पुढचं काम काय करायचं? किती रुपये आहेत रे? 56,700 भागिले करा 27. तिघांची बेरीज. कुणाचं काढायचं आहे? क चा काढायचा आहे. क च काय आला शेवटी? नाही ना, 10 आला ना. इथं 9 राहू द्या. काय आला शेवटी? कोणाचाही काढू द्या. क चा म्हटलं शेवटचा हा घ्यायचा, ब चा म्हटलं 9 घ्यायचा, अ चा म्हटलं 8 घ्यायचा आणि अशा पद्धतीने करायचं. आता मला सांगा 27चा पाढा कोणाचा पाठ आहे?
27 पाठ, 27 पाठ नाही. ओ दिगंबर नाही. अरे मग जरी पाडा पाठ नसेल तरी आपलं जर डोकं चालवलं तर पाडा पण लगेच तयार होतो. गरज नाही पाडेपाठ करायची, डोकं चाललं पाहिजे. एवढं तर कळतं की 25 दुने काय होतात 100. क्या बात आहे. 25 दुने काय होतात 50. इथं 27 आहे, इथं 56 आहे. 27 म्हणजे 25 पेक्षा 3 संख्या काय आहेत जास्त आहेत. मग 27 दुने जर केलं तर 56 होत नाहीत का रे. 27 दुने काय होतात 54 होतात. मग इथं 54 पाहिजे होतं 56 आहे. बरोबर आहे का. 56 पुढे गेला. हा ठीक आहे. 3 भाग जातो का 9 जातो. 9 3 जातो. 3 9 27. त्याच्यानंतर 3 1 3 उरला याच्यातून 2 26 झाले. 3 8 24 परत उरले 27 झाले. 3 9 27 आणि हे 2 0. आता इथं 9 राहिला, इथं 18 9 म्हणजे 9 दोघांना भाग जातोय. 9 1 9 9 दुने 18 9 1 9 हे 2 0 उरलेले असेच ठेवले. म्हणजे काय आलं रे यांचं एकंदरीत 2100 आला. आणि 2100 आल्यानंतर इथं काय तुमचं 10 आहे. मग 2100 गुणिले 10 केल्यानंतर काय उत्तर येणार तुमचं 2100 आहे तसाच 1 2 आणि 1 0. बरोबर किती 21,000. म्हणजे क चा वाटा किती आहे 21,000. पर्यायामध्ये आहे का रे. पर्याय क्रमांक 3. बरं आपण काय काय केलं एकदा परत चर्चा करूया म्हणजे क्लिअर होऊन जाईल. पहिलं काम काय केलं सगळ्यांची अमाऊंट आहे तशीच ठेवून घेतली. त्याच्यानंतर जेवढं संख्या कमी करता येईल संक्षिप्त रूप देता येईल तसं आपण दिलं. आणि शेवटी आपल्याला 150 135 आणि 120 मिळालं. यांचं आणखी संक्षिप्त रूप दिलं आपण 8 9 आणि 10 मिळालं सिरियल नंबर. मग त्याच्यानंतर काय केलं 8 9 10 ची तिघांची काय करून टाकली आपण बेरीज करून टाकली. बेरीज केली, बेरीज खाली ठेवली भागिले. आणि वरती जो काही नफा मिळालेला रुपये होता 56,700 ते वरती ठेवलं. त्याच्यानंतर आपल्याला कुणाचं काढायचं लावलं होतं क चा वाटा काढायला लावला होता म्हणून आपण 10 ठेवलं. बरोबर आहे. मग क चा वाटा काढला. यांचं आपण फक्त आणि फक्त काय केलंय भागाकार केलेला आहे. आणि जर तुम्हाला संक्षिप्त रूप देण्यामध्ये जर अडचण निर्माण होत असेल तर तुम्ही आपली साधी आणि सोपी पद्धत वापरू शकतात. काय आहे 27 आहे. कसं वापरणार 27 1 27. 12 6 7 गेले किती उरणार रे सांगा. 16 7 गेले किती उरणार 9. हातच्या परत दिला 5 3 गेल्यावरती नाही 27 दुने 54 होतात. ओके 27 दुने काय झाले 54 झाले. उरले किती 2. वरचं 27 आपण खाली घेतलं 27 1 27. ओके बाकी उरले 0 2 0 शिल्लक राहिले. त्याला जोडीला काहीच होतं का नव्हतं. हे उचलायचं इथं ठेवून द्यायचे झाले 2100. तुम्हाला जर असं जमत नसेल तर तुम्ही ही पद्धत वापरू शकतात. लक्षात घ्या याच्यामध्ये चुकण्यापेक्षा तुम्ही ही जर पद्धत वापरली आपल्याला काय करायचं याचा अर्थ काय होतो भागाकार करायचंय. बस काय करायचं आपल्याला भागाकार करायचा. असं भागाकार करायचं 2100 गुणिले 10 बरोबर 21,000 रुपये काय झाला क चा वाटा झाला. ब चा विचारलं असतं 2100 गुणिले 9 केलं असतं. अ चा विचारलं असतं 2100 गुणिले 8 केलं असतं. सिंपल लॉजिक आहे संपला विषय. मग लक्षात ठेवा एका प्रश्नावरून आपल्याला 10 जरी प्रश्न आले लक्षात ठेवायचं फक्त काय की याला हे तिघ मिळून बिझनेस सुरू केला वर्षाखेर एवढा नफा मिळाला. प्रॉफिट कसं काढायचं ते कळालं. कोणाला काय प्रॉब्लेम आहे चला लिहून घ्या. बघा आपल्याला काय प्रश्न विचारला आहे आणि आपल्याला काय जरी किती मोठा प्रश्न असला तरी तो प्रश्न काय ऍक्च्युअल मध्ये छोटाच आहे. कसं छोटा आहे बघा. राम श्याम ज्याची आवश्यकता नाही ए किंवा बी म्हणू शकतो. ओके दोघांनी मिळून एक व्यवसाय सुरू केला. आपल्याला कळलं की दोघांनी मिळून काय सुरू केलेला आहे व्यवसाय. एकाने 1,40,000 रुपये गुंतवले आणि एकाने 1,50,000 रुपये गुंतवले. 1,40,000 1,50,000 अशी मांडणी केली.
आणि वर्ष अखेर त्यांना किती रुपये नफा मिळाला? नफा बरोबर 1,60,000. बस एवढंच आपल्याला दिलेलं आहे आणि एवढंच आपल्याला काढायचं आहे. तीनच गोष्टी महत्वाच्या आहेत. प्रश्न कितीही मोठा असला तरी माझा विचार आहे याच्या अगोदरचा प्रश्न मी तुम्हाला सोडून दिलेला आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्कीच काढणार अशी अपेक्षा आहे आणि पटापट उत्तर काढायचं आहे. आणि तुम्ही ऑनलाईन वाले पटापट कमेंट मध्ये उत्तर करायचं आहे. ओके, नफा किती मिळाला होता? 1,16,000. 1,60,000 नाही तर 1,16,000 नफा होता. आता उत्तर काढा तुम्ही, निघून जाईल उत्तर, एवढं काय नाही. सांगू का सोडवताय? बरं सोडवा मग. प्रज्वल आहे का? प्रज्वल नावाचा व्यक्ती लक्ष दे. आता बघा सिंपल लॉजिक आहे. तुम्ही काय केलं असणार? यांचं प्रमाण काढणार. 3 शून्य गायब, 3 शून्य गायब, 4 शून्य गायब, 4 शून्य गायब. 14 आणि 15. मला सांगा 14 आणि 15 एका संख्येने भाग जातो का? नाही जात. जाऊ दे ना, काय जबरदस्ती करायची, मग दोघांची करून टाका बेरीज. किती होणार रे? नफा किती मिळाला आहे? 1,16,000 बरोबर आहे. छेदामध्ये 29. पहिले याचा गुणाकार तर करून घ्या, यांचा भागाकार तर करून घ्या. कशाने भाग जातो? 29, 30, 30, 30, 30 चोक 120 होतात. अरे 30 चोक बोललो ना मी. 30 चोक 29चा पाडापाठ आहे का तुमचा? नाही पाठ. मग 29चा पाडापाठ असतो ना राऊंड फिगरवाला. मग मी तेच केलं. 30 चोक 120. काय केलं मी? 30 मध्ये एक संख्या वाढवली. पाडे बनवायचं सांगतोय, लक्षात घ्या. एक संख्या वाढवली, मग मी काय करणार? 1 गुणिले परत 4 करायचं वजा 4. आला का 116? असे तुम्ही पाडे पण बनवू शकतात. फक्त राऊंड फिगरचा पाडा पाठ पाहिजे. कोणता कोणता राऊंड फिगर? 10चा पाठ पाहिजे, 15चा पाडा पाठ पाहिजे, 20चा पाठ पाहिजे, 25चा पाठ पाहिजे, 30चा पाडा पाठ पाहिजे. एवढे जर पाडे पाठ असतील तर तुमचे सहज तुम्ही पाडे बनवू शकतात. आवश्यकता नाही हे पाठ करायची. काय? आता समजा 31चा पाडा मला करायचा आहे. 31 चौक किती होतात ते मी काय करणार? माझा 30चाच पाडा पाठ आहे. 31चा पाठ नाही. 30 चौक 120 होतात, मला कळालं. मग 1 गुणिले 1 संख्या वाढवली होती म्हणून मी 4च घेणार, इथे 1च घेणार. आणि 4 काय करणार? याच्यामध्ये फक्त प्लस करणार. जिथं मायनस करायचं होतं तिथं काय करणार? प्लस करणार. ज्यावेळेस तुम्ही पाडा बनवणार, संख्या जर मोठी असेल आणि आपण छोट्या संख्येने पाठ असेल तर त्या संख्या तेवढ्या वाढून घ्यायच्या. समजा 2 वाढवले, 32चा पाडा पाठ करायचा आपल्याला, तर काय करायचं? 2 करायचं गुणिले 4 करायचं आणि त्याच्यातून वजा करायचं. जास्त घेतली तर प्लस करायचं, कमी घेतली तर वजा करायचं. एवढं जर फंडा तुम्हाला कळाला तर तुम्ही कोणतीही पाडे सहज बनवू शकता. क्लिअर? ओके. आता बघा किती होतं? 29 एक 29, 29 चोक 116 म्हणजेच किती आला रे यांचा भागाकार? आता सिंपल लॉजिक आहे ना भाऊ. 4,000 कोणाचा काढायचा आहे? श्यामचा काढायचा आहे. गुणिले 14 करा. 14 चोक 56 आला. 56,000 याचं कोणाचं काढायचं आहे? श्यामचा काढायचा आहे. गुणिले काय करणार? त्याचं काय आहे? गुणोत्तर 15 आहे. करा ना. 15 चोक आणि उरलेले 3 शून्य. आला का? एकाला 1 एकाला 1 नफा म्हणून. असं तुम्ही सहज सहज सोडू शकता. हेमंत भाऊ समझ में आया की नाही आया? ओके. जर तुम्हाला परदेशात जायचं चान्स मिळालं कोण तर कुठं जाणार? सांग. ऑस्ट्रेलिया. जोशना कुठं जाणार? अमेरिका. सोनाली अमेरिका. ओ शीतलबाई बरी आहेस ना? कुठं जाणार? चान्स मिळाला तर? आपलं इंडियाच बरं आहे. तू का? अमेरिका. तू रे? न्यूझीलंड. अरे एकच ठिकाणी बोललो मी तुम्हाला. अजून कोण कुठं जाणार? प्रज्वल? दुबई. कोण जाणार आहे पाकिस्तानला?
पाकिस्तानला जाणार आहे. बरं दुबई का बोललास तू रे? दुबईवाला काय? दुबईला भरपूर काय? अरे काय बघण्यासारखं आहे दुबईला? सगळी मातीच माती आहे, रेगिस्तान आहे दुबई. जोश ना अमेरिकेला काय बघायला जाणार? अमेरिकाने कधी लुटलं तुम्हाला? अमेरिकाने कधी लुटलं तुम्हाला? ठीक आहे, प्रश्न समजला. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 16 ने अधिक आहे. तर त्या गटात मेंढ्यांची संख्या किती? मेंढ्यांचीच म्हटलं येणार आहे. बरं बघू एकदा. हा, मेंढ्यांची संख्या किती? पर्याय आहेत 6, दुसरा पर्याय आहे 8, तिसरा पर्याय आहे 22 आणि चौथा आहे 35. चला बघूया कोणाचं उत्तर काढूया ते. ओके 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 ओके. बघा हेच असतात. हा मग जर तुम्ही धावलेच नाही तर इम्प्रुव्हमेंट होणार आहे का? मग तसंच गणित आहे. तुम्ही जर दररोज प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला गणित येणार. तुम्ही फक्त लेक्चरच्या दिवशी आणि त्या दिवशी पुरतीच जर विचार केला तर कधीच येणार नाही. ओके दिगंबर, की सोच में डुबा हुआ है? हा, काय लग्न करायचा विचार करतो काय? नाही ना अजून. बर बर, हा प्रश्न कोणाकोणाला कळाला रे? समजलं कोणाकोणाला? होय, काय रे माझ्याशी गप्पा मार की, कमी बोलतोय? त्याशी काय गप्पा मारतो? काय सांगतोय काय? काय मी 10वीला होतो, मला पोरगी दिसली, मला एक कुछ कुछ हुआ दिल में, तसं काय नाही ना? तर कुंदनला सांगतोय. बर आता ऐका, मी सांगतो तुम्हाला प्रश्न काय ते. सोपा आहे. मेंढ्या मेंढपाळा, एक 2 पायवाला आला आणि एक काय आला? 4 पायवाला. आपल्याला मेंढ्या आहे, गाय एक, गुराखी एक, काय काय घेणे देणं नाही. ओके, पुढे काय म्हटले? एकूण पायांची संख्या डोक्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 16 ने अधिक आहे. जी पाय आहेत ना त्यांना पाय, त्यांचा पाय काय आहे? डोक्यापेक्षा 16 ने दुपटीने, म्हणजे डबल करून आणखी 16 मिळून जास्त आहे. बघा या प्रश्नामध्ये जे जसं त्याने म्हटलेलं आहे तसंच आपल्याला काम करायचं आहे. मेंढपाळाचा यामध्ये प्रश्न येत नाही, मेंढ्यांचाच प्रश्न येतो. ओके, कारण संख्या आपल्याला दिलेली नाही. आपण समजा मेंढ्या समजल्या 8, समजा पर्यायमधून मेंढ्या समजल्या किती आपण? 8 मेंढ्या झाल्या. तर काय म्हटले? मेंढपाळाच्या एका गटामध्ये पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येपेक्षा, मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या डोक्यांच्या संख्येपेक्षा दुपटीपेक्षा 16 ने अधिक आहे. समजा आपण जर मेंढ्या समजल्या 8, तर काय म्हटले? डोक्यांची संख्या दुपटीपेक्षा, म्हणजे यांचे डोकं जर दुप्पट केले तर किती मिळणार आपल्याला? 16. आणि दुप्पट पेक्षा अधिक 16 म्हणजे 16 16 32 एवढे पाय काय असले पाहिजे? त्या मेंढ्यांची पायांची संख्या किती असली पाहिजे? 32. आपण एक कसं केलं? 8 मेंढ्या समजल्या, 8च्या दुप्पट केल्या 16 आणि 16 मध्ये आणखी 16 मिळवले, हा वाला 16 म्हणजे किती झाले? 32. आता पायांची संख्या पण काय आली पाहिजे? 32. मग मेंढ्या किती आहेत? 8 आहेत. मेंढ्या किती आहेत? 8च आहेत. डोके म्हणजेच मेंढ्या. याला एका मेंढ्याला किती पाय? 4 पाय. मग यांचा गुणाकार किती येतोय? 32. म्हणजे पायांची संख्या किती आहे? 32. आणि आपण त्यांच्या डोक्यानुसार पायांची संख्या काढली, ती पण काय आहे? 32. 32 आला, उत्तर बरोबर आहे. आता समजा तुम्हाला आणखी एक 6 वाला पर्याय घेऊन सांगतो की हा पर्याय कसा चुकीचा, एकदा परत सांगतो, लक्षात घ्या. समजा मेंढ्यांची संख्या 6 आहे, याच्या दुप्पट किती येणार? 12. त्याच्यामध्ये किती मिळवणार? 16 प्लस 16, मग किती झाले यांचं? बरोबर 28. या पायांची संख्या 28 आहे. कशा पद्धतीने आहे? डोक्यावरून आहे. डोक्याच्या दुपटीपेक्षा, म्हणजे डोक्याचं दुप्पट, त्याच्यामध्ये 16 मिळवले, म्हणून ही संख्या काय आहे? 28 आहे.
क्लिअर? मग आपल्याला काय करायचंय, यांची पायांची संख्या पण काय असली पाहिजे, 28 झाली पाहिजे. पण याला पायांची संख्या ज्यावेळेस आपण गुणिले 4 करणार तर 6 चौक काय होतोय, 24 होतोय. पाहिजे काय 28, होतंय काय 24, म्हणून पर्याय चुकीचा आहे. बाकीचे पर्याय घेण्याची आवश्यकता नाही. जे पर्याय तुम्हाला योग्य वाटेल ते पर्याय निघतात. ऍक्च्युली हे पण 30 ते 40 सेकंद मध्ये उत्तर निघून जातं. समजलं का? जे आपल्याला म्हटलेलं आहे त्यालाच फक्त फिरवायचंय. शाब्दिक एक्झाम्पल असतात आणि असेच असतात. लिहून घ्या. चला पहिले आपण प्रश्न समजून घेऊया. प्रश्नामध्ये काय म्हटलंय, एका प्राणी संग्रहालय आहे. प्राणी संग्रहालय माहिती येणार आहे, ज्याच्यामध्ये प्राणी असतात. आपल्या मुंबईमध्ये कुठे आहे, राणीचा बाग फेमस आहे ना. आता आहेत का तिथं प्राणी? आहेत. कोण गेलं होतं शेवटचं बघायला? कधी गेले होते? लहान असताना. आता मोठा झालास? बर ठीक आहे, असू द्या. एका प्राणी संग्रहालयामध्ये काही सिंह आणि काही शहामृग आहेत. शहामृग. ओके. प्राणी संग्रहालय निरीक्षकाने एकूण 45 डोकी 150 पाय मोजले तर सिंहांची संख्या किती? आणि आपल्या समोर 4 पर्याय आहेत, 25, 30, 45 आणि 35. याच्यामधून आपल्याला उत्तर काढायचं आहे. किती आहेत? सगळ्यांनी उत्तर काढलं? सगळ्यांनी उत्तर काढलं? अरे हो नाही, सरळ बस की. व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? हा पॅड नाही, 2 रुपयाची भेटते. बरं ऐका, लक्ष द्या. एक तर एकदम सोपं आहे का नाही? किती डोकं आहेत? 45. पाय किती आहेत? डोके पाय 150. बरोबर आहे. आता शामरुखला किती पाया असतात माहितीये तुम्हाला? माहितीये? अरे वा, मला माहितीच नव्हतं तुम्हाला माहितीये म्हणून. बर आता तुम्ही पर्यायामधून घेतले, काय घेतणार पर्यायामधून? सिंहांची संख्या. तुम्ही सांगा, ते पर्यायामधून काढून दाखवतो. 25. समजा सिंह 25 आहे तर याला गुणिले पाय करणार, मिळणार आपल्याला 100. मग जर 25 हे आहेत तर इथून 25 वजा केल्यानंतर काय शिल्लक राहतं रे? हा 20. मग 20 गुणिले किती करणार? किती होतात? किती यायला पाहिजे होतं? 150. आले किती पाय? म्हणजे पर्याय बरोबर आहे का? दुसरा पर्याय घेतला, सिंहांची संख्या 30 गुणिले 4 बरोबर 120 झाले. उरलं किती तुमच्याकडे? 15. 15 गुणिले 2 करणार बरोबर किती मिळणार आपल्याला? आली का बेरीज? 150. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक काय आहे? 2. काही डोकं लावायची गरज याच्यामध्ये? सिंपल आहे. सिंपल आहे ना. बस असे पण प्रश्न असतात. कधी विचारला गेलाय हा प्रश्न? 2019 मध्ये विचारला गेलेला आहे, 17 मध्ये विचारला गेलेला आहे, 13 मध्ये विचारला गेला आहे. सगळेच प्रश्न आपल्याला अवघड विचारतील असं नाही. गणितातले एक लॉजिक सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. 20 प्रश्न जर आले असतील तर 20 पैकी फक्त 5 अवघड असतात, 15 सोपे असतात. याच्या अगोदर ज्याने ज्याने परीक्षा दिलेली आहे त्यांना सर्वांना माहिती आहे. जोशना, 20 प्रश्न असतील तर 15 बरोबर असतात का नाही असतात? सोपे असतात. अवघड किती असतात? 4च. 5 6 लय. चला पहिले प्रश्न समजून घेऊया आपण. प्रश्न काय आहे? अनिकेत कडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट काय आहे? बदक आहे ना. म्हणजे मेंढ्या जर X असेल तर बदक X गुणिले 2 दुप्पट ना. X गुणिले 2 असेल. जाऊ द्या, तुम्हाला XY सांगायचं नाहीये मला ऍक्च्युली. चला या प्रश्नाला पण आपण अगदी लॉजिकली सोडवणार आहोत. बरं तुम्ही प्रयत्न करताय? कसाराची गाडी जरा फास्ट लोकल झाली काय भानगडे? आज फास्ट झाली का? लेट करण लागतो रे. पहिले 1 2 2 2 3 एक्झाम्पल झाल्यानंतर सुरुवात होते. ठीक समजली तुम्हाला?
बरं, आतापर्यंत जेवढे पण एक्झाम्पल घेतले कोणाकोणाला ट्रिक समजली रे? एकमेव प्राणी मिळाला मला, दुसरी पण प्राणी मिळाले. बघा इकडे लक्ष द्या, काय म्हटले? अनिकेत, आपला माहिती आहे अनिकेत. या अनिकेतकडे काय आहे? मेंढ्या आहेत आणि त्याच्या दुप्पट काय आहे? दोघांचीही पायांची संख्या किती आहे? काय आहे? 96 आहे, दुप्पट. आणि आपल्याला काय विचारले? मेंढ्या विचारले, किती मेंढ्या असायला पाहिजे? पर्यायामध्ये दिलेले 12. समजा आपण मेंढ्या पकडल्या, बरोबर आहे. मेंढ्यांची संख्या किती पकडली? 12. मग याचं दुप्पट 12 गुणिले 4 केल्यावर आपल्याला काय मिळेल? मेंढ्यांची पायांची काय मिळणार? संख्या. 12 किती होतात? 12 चौक म्हणजे 48 काय मिळालं? मेंढ्यांची पायांची संख्या मिळाली. आपल्याला काय प्रश्न आहे? मेंढ्या आहेत, त्यांच्या दुप्पट बदक आहे. म्हणजे याचे जर 12च्या दुप्पट काय आहे तुमच्याकडे? बदक आहेत, दुप्पट डबल. क्लियर? ओ भाई बदलापूरकर, समझ में आ रहा है? दुप्पट बदक आहे. या बदकांची पायांची संख्या काय कशी असणार रे? एका बदकाला किती पाय असतात रे? कुंदन, बदक बघितलंयस का? कसं दिसतं? पांढरं पांढरं छान दिसतं ना? बर, छान दिसतं. मग त्याचे एकूण पाय किती असतात? 2 असतात, बरोबर आहे. निलेश, कोंबडीला पाय किती असतात? 2च असतात का? माहिती आहे त्याला. बर, मग याचे डबल झाले, किती झाले रे? आता याचे पाय आणि याचे पाय टोटल बेरीज किती झाली? 8 दुने 16, चला 96. दोघांची पायांची संख्यांची बेरीज किती झाली? आणि आपल्याला किती पाहिजे होतं? म्हणजे आपण जो पहिलाच पर्याय घेतला तो काय आहे? आणि कोणाकोणाचं उत्तर आलं होतं? तुम्हाला जर ट्रिक समजली ना, तुम्ही या टाइपचे कोणतेही प्रश्न सोडू शकतात, फक्त ट्रिक समजली पाहिजे. ओके, काय प्रश्न आहे आता? फॅन कोण लावलाय? कोणाला गरम होतंय? $5000 $5000 $5000 5 5 5 पर्याय मध्ये आहेत. आहे. ओके, आता काय दिलंय? एका व्यवहारामध्ये काय झालं? ABC तिघांनी 200 रुपये 300 रुपये आणि 500 रुपये याप्रमाणे भांडवल गुंतवले आणि त्यांना तिघांना नफा मिळाला 10,000 रुपये. तर त्यामध्ये सी चा वाटा किती? म्हणजे तिसऱ्या व्यक्तीचा वाटा किती? सिंपल आहे. तुम्ही काय सुपर आयडिया केली असेल ना? काय केलं तुम्ही? 200 घेतलं, काय केलं तुम्ही? 300 घेतलं, काय केलं तुम्ही? 500 घेतलं, बरोबर आहे. शून्य कट केले, 2 2 शून्य कट होतो, डायरेक्ट 2 3 5 होतोय. तिघांची बेरीज करून टाकली, 5 आणि 3 8 आणि 2 10 मिळाली. नफा किती रुपये आहे? 10,000. आणि 10 भागिले 10, 0 0 कट आहे म्हणजे तुम्ही फक्त 1000 शिल्लक राहिले. मग तुम्ही काय करणार? 1000 गुणिले कोणाचा वाटा काढायचा आहे? सी चा 5, बरोबर 5000. कोणाचा वाटा काढायचा आहे? बी चा, गुणिले 2. ए चा वाटा 200 2000 आणि याचा वाटा 3000. अशा पद्धतीने एकदम सोपं आणि सरळ येतं डायरेक्ट, आहे का नाही? म्हणजे पार्टनरशिपचं तुम्हाला आता कळालं आहे का नाही? बरं, आता पार्टनरशिपचे काही प्रश्न घेऊन जास्त फायदा नाहीये, तेच प्रश्न येतात. 18ला विचारलेले, 16ला विचारलेले. काय झालं? हा प्रश्न घेतला पाहिजे. हाय प्रश्न आहेत ना. म्हणजे हेच प्रश्न कसे फिरवतात ते बघा आता. काय झालं रे? कसा रा हळूच बोलतो ना शांत होऊन जातो. कोणाचा आवाज आला मला? अनुक्रमे म्हणजे काय सांगणार आता त्याला आपण? एका पाठोपाठ एक अनुक्रमे, माझ्या नंतर याचा नंबर, याच्या नंतर याचा नंबर, याच्या नंतर याचा नंबर, असं. बघा काय प्रश्न याच्यामध्ये की 12,000 रुपये नफा मिळालेला आहे कोणाकोणाला? अ, ब आणि क ला. या तिघांना या प्रमाणात नफा मिळालेला आहे, 2 5 8. तर त्यांना किती रुपये प्रॉफिट झालाय? 12,000. तर ब ला अ पेक्षा
किती रुपये ज्यादा मिळालेला आहे. प्रश्न तोच आहे, पॅटर्न तेच आहे, फक्त काय केलं त्यांनी आपल्याला प्रश्न फिरून दिलं किंवा काढा उत्तर आता तुमच्या पद्धतीने. कसं काढायचं ते काढणार काढणार काढा मग तुमच्या पद्धतीने कसं काढायचं ते. बरं 2400 वाला कोण आहे? सावन. क्या बात है, बढ़िया. सावन आया, 8 दिन में एक बार आया. ठीक आहे, बघूया तुम्हाला काय पॅटर्न यूज करायचं माहिती या ठिकाणी. एकदम सोपं आहे, एकदम सोपं आहे. काय पॅटर्न यूज करायचंय? त्यांचं प्रमाण तर ऑलरेडी दिलंय आपल्याकडे, आणखी याला संक्षिप्त रूप द्यायची गरज नाही. सरळ सरळ तिघांची बेरीज करा. 8 2 10 5. नफा किती आहे काढायचं कोणाचं आहे? अ चा काढून घ्या. 15 1 15 15 गुणिले 2 बरोबर किती होतात? 1600. मग अ ने किती रुपये कमवले? 1600 रुपये. ओके, मग 800 गुणिले कोणाचा वाटा करायचा? ब चा. गुणिले 5 करा. 8 पंचे. ब ने किती रुपये कमवले? 4000 रुपये. नफा मिळाला. काय म्हटलंय प्रश्न? ब ला ए पेक्षा किती रुपये जास्त मिळाले? हा जास्त मिळाले ना, मग याच्यातून अ चा पैसा वजा करून टाका. 1600 किती येणार? 1400 रुपये जास्त मिळाले. काय अवघड याच्यामध्ये? प्रश्न समजून घेणं, उत्तर निघतं. प्रश्न समजला तुम्हाला? काय केलं मी या ठिकाणी जोशना? हे बघ, पहिले काय केलं? नफा मिळालेला आहे 12000, बरोबर आहे. तिघांची गुणोत्तरांची काय केली मी? बेरीज केली. 15 आला. यांचा भागाकार केलं, 800 मिळाला भागाकार. मग मला कोणाचा काढायचंय? ब चा काढायचंय. ठीक आहे, अ चा काढायचंय. गुणिले 2 केलं, 1600 चा अ चा मिळालं. मला ब चा काढायचंय, गुणिले 5 केलं, मला 4000 मिळालं. मला क चा काढायचंय, मी काय करणार? 8 गुणिले 800. 8 सा 8 8 64. 6400 कोणाचा आहे? क चा आहे. कोणाचाही वाटा असू दे मी काढणार. आपल्याला प्रश्न काय? ब ला अ पेक्षा किती रुपये जास्त मिळाले? मग याचे जास्त अमाऊंट मधून अ ची अमाऊंट कट करा. उरलेली अमाऊंट जास्त मिळाले, 2400 रुपये जास्त मिळाले. आहे का नाही निलेश? समजतं का? एवढंच करायचं आपल्याला, बाकी काहीच नाही. ओके, तुमचा आता पडला पेन. जगदीश, राजेश व पंकज, आपल्याला काय करायचं या प्रश्नामध्ये? राजेशचा वाटा काढायचा आहे. काय राजेशचा वाटा? ते आपल्याला काढायचं आहे. जगदीश, राजेश आणि पंकज जमेल ना? सेम प्रश्न आहे, उत्तर यायला पाहिजे. चला, या प्रश्नाचं उत्तर काढलं. सिंपल लॉजिक आहे एकदम. काय करणार होते तुम्ही? 84,000 छेदामध्ये तिघांची बेरीज केली. 10 2 12, 12 1 12, 12 8 96. हा, 12 7 म्हणजे किती आलं? एकास प्रमाणे किती आलं? 7. लगेच चाव चाव सुरू होऊन जाते. एकाला पहिल्याचा वाटा काढायचा आहे, गुणिले 2 करणार. दुसऱ्याचा वाटा काढायचा आहे, गुणिले 3 करणार. आणि तिसऱ्याचा वाटा काढायचा आहे, गुणिले 7 करणार. 7 दुने 14,000 याचे आले. 7 त्रिक 21,000 याचे आले. 7 7 49,000 याचे आले. संपला ना विषय. काय अवघड आहे? काय विचारलं होतं? राजेशचा वाटा किती? कोणाचाही वाटा विचारू द्या ना हो. राजेशचाच काय घेऊन बसलाय? कोणाचाही विचारा, सांगतो आम्ही. एवढं सोपं आहे का नाही? शीतल, मग असं काय टेन्शन आहे? टेन्शन आहे का काही? का शिक्षक काय लोक कॉलेजमध्ये येत नाही म्हणून काय बोलतायत? नाही ना, जाऊ द्या मग. हा प्रश्न जरा डोकं खाजवणारा आहे, लक्षात घ्या. प्रश्न काय आहे? राहुल व सचिन याने अनुक्रमे 9,000 रुपये आणि 12,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. 6 महिन्यानंतर सचिनने त्याची अर्धी गुंतवणूक काढून टाकली. अर्धी काय केली? गुंतवणूक काढून घेतले आणि एका वर्षामध्ये त्यांना 4,600 रुपये नफा झाला. तर सचिनचा वाटा किती? आणि सचिननेच कारनामा केला. 6 महिन्यानंतर सचिनने आपले पैसे काढून घेतले.
प्रश्न समझ में आया? सचिन बोले तो आणि राहुल बोले तो आर आणि सचिन बोले तो यस. ओके. किती रुपये गुंतवले राहुलने? 9,000 रुपये गुंतवले. आणि काय म्हणतात याला, सचिन भाऊने किती गुंतवले? 12,000 रुपये गुंतवले. नफा मिळालेला आहे त्यांना एका वर्षानंतर 4,600. आता याच्यामध्ये आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. कसं काढणार? लॉजिक लावा. लॉजिक काय लावायचं बघा. याने किती वर्षासाठी गुंतवणूक केली? 12 महिन्यासाठी. याने किती वर्षासाठी गुंतवणूक केली? 12 महिन्यासाठी. आणि याने किती वर्षासाठी 12,000 रुपये गुंतवले? 6 महिन्यासाठी. किती 12,000 रुपये किती महिन्यासाठी गुंतवले? 6,000 रुपयासाठी. पहिलं यांचं गुणाकार करून टाकू. 12 नवे 30. यांचं गुणाकार करून टाकू. 12 सकम 72. झालं क्लिअर? आता आपल्याला प्रश्न काय म्हणतोय की 6 महिन्यानंतर सचिनने कारनामा केले. काय कारनामा केला? अर्धी रक्कम. म्हणजेच 12 पैकी किती रुपये का त्याने काढले? शिल्लक किती राहिले? किती महिन्यासाठी? 6 महिन्यासाठी. म्हणजे 6 आणि 30. म्हणजे त्याची टोटल काय येते गुणाकार? 1 2 3 8 आणि 1. समजलं? नाही 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 वजा नाही करायचं. प्रश्न समजून घ्या रे. लक्ष द्या. ज्यावेळेस मी शिकवत असतो ना त्यावेळेस लिहत नको बसू रे. ज्यावेळेस मी लिहायला सांगेल त्यावेळेस लिही, किंवा मी प्रश्न लिहित असतो त्यावेळेस प्रश्न लिहून टाका. हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. शब्दांचा खेळ हा गणित आहे. ओके. काय केलं मी बघा. राहुलने 9,000 रुपये गुंतवले. सचिनने 12,000 रुपये गुंतवले. राहुलने 12 महिन्यासाठी गुंतवले आणि सचिनने 6 महिन्यासाठी गुंतवले. मग त्याचा गुणाकार किती आला? 72,000 आला. याचा 12 महिन्याचा गुणोत्तर किती आला? गुणाकार 1,000, 1,08,000 किंवा पकडा 108,000. सोप्या भाषेत जोश ना, सोप्या भाषेत कळालं? त्याच्यानंतर काय केलं याने? काय काम केलं की बाबा 6 महिन्यानंतर अर्धी रक्कम काढून घेतली. म्हणजे याची जी 12,000 ची रक्कम होती ती किती महिन्यासाठी होती? म्हणून आपण गुणिले 6 केलं. लक्षात घ्या. आणि 6 महिन्यानंतर त्याची रक्कम किती झाली? आणि किती महिने आणखी त्याने 6,000 ठेवले? 6 महिने ठेवले ना. पुढचे 6 महिने 6 महिने. म्हणून हे काय करायचं? यांचं बेरीज करायची. आता कॉमन सेन्स काय झालं की बाबा 108,000 आपल्या भाषेत आणि ते 108,000 सेम आलेत ना. मग तुम्ही काय करणार? 108,000 108,000 करा भागिले आणि संपवा विषय. ठीक आहे. मग काय करणार या दोघांची? काय रक्कम किती नफा आहे? 4,600 भागिले किती? 2. बे एक बे, बे दुने 4, बेत्रिक 2300 रुपये गुणिले कोणाचा? 1. 2300 रुपये गुणिले कोणाचा? 1. दोघांचाही विचारलं तरी दोघांनाही किती रुपये नफा मिळाला? 2300 रुपये 2300 रुपये. थोडं तरी डाऊट आला का तुम्हाला या प्रश्नामध्ये? किंचित भर एवढूसा समजलं? क्लिअर कट समजलं? क्लिअर कट समजलं? अजून विचारतो निलेश भाऊ, क्लिअर कट समजलं? हा 4,600 कुठे काय? हा नफा रुपये ना. हे काय नफा मिळाला? ते रुपये आहेत ना दाद्या. हे काय प्रॉफिट मिळालंय ना, ते लिहून ठेवलंय मी. अच्छा 4,600 ला भागिले 2 केल्यावर तर 2300 2300 राहतात. भागाकार करायचं दोघांचा. अजून कोणाला काय डाऊट आहे? हा जोरात बोल. हा
1000, 8000, 1,08,000 बरोबर आहे. दोघांचं केलं त्याच्यानंतर एक इथं बघ 1,08,000, 1,08,000 संक्षिप्त रूपामध्ये आणलं आपण आणि ऑलरेडी सारखे जे म्हणून काय केलं 1,08,001, 1,08,001 दोघांचंही संक्षिप्त रूप काय येतंय 1 येतंय. मग आपल्या नियमाप्रमाणे दोघांची काय केली आपण बेरीज केली. बेरीज केल्यानंतर जेवढा नफा मिळाला त्याने त्याला भागलं. भागाकार आला 2300. 2300 ए चा वाटा काढायचा आहे. सचिनचा काढायचा असेल तर गुणिले 1 करणार. राहुलचा काढायचा असेल तरीही गुणिले 1 करणार. दोघांचाही गुणिले 1 करणार तरी उत्तर आपल्याला काय मिळणार तेच मिळणार. कारण दोघांचंही संक्षिप्त रूप प्रमाण हे 1 आहे. ऑल क्लिअर. बघा प्रश्न समजून घ्या. एका शेतामध्ये गायी आणि गुराखी आहेत. काय आहे गायी आणि गुराखी आहे. गायी व गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या गायी आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे. तर डोक्यांची संख्या 26 आहे. तर त्या ठिकाणी गायी आणि गुराखी किती असे सुद्धा आपल्याला प्रश्न विचारतात. पर्याय सुद्धा दिलेला आहे 24, 2, 20, 6, 23, 3, 27, 1. तिसरा ऑप्शन 23, 3 ऑप्शन बरोबर आहे. कसं सोडवलं एकदम सिंपल लॉजिक आहे का नाही. काय लॉजिक आहे सरजी पायांची संख्या आपल्याला 98 पाहिजे. बेरीज डोक्यांची 26 पाहिजे. या ठिकाणी याची बेरीज 26 येते. याची बेरीज 26 येते. याची बेरीज 26 येते. याची 28 येते. कुठलं भडकत आहे भरकडत आहे काय माहिती. जसं तुम्ही भरडले जातात ना. ठीक. मग आता तुम्ही पर्याय कोणता बोलला माझा 23 समजा गायी समजल्या म्हणजे यांचं पाय मिळणार आपल्याला. किती पाय होतात 23 चे 4 त्रिक 12 आजच्याला 1 4 दुने 8 आणि 1 99 पाय झाले. आता 23 गायी झाल्या 26 पैकी तर 3च काय सांभाळणार आहे. या सांभाळणाऱ्यांना किती पाय असतात का 4 असतात. म्हणजे यांना पाय किती झाले 6. किती पायांची संख्या झाली 98. किती पाहिजे होती 98. ओके डन. दुसरा समजा पर्याय घेतला असता पर्याय 20 वाला 20 गुणिले काय करणार 4 किती झाले 80 पाय झाले. त्याच्यानंतर उरले किती 6 गुणिले काय करणार 2 6 दुने 12 झाले बरोबर 92 पाय झाले. पाहिजे किती होते आपल्याला 98. म्हणून पहिला पर्याय चुकीचा आहे. दुसरा पर्याय चुकीचा आहे आणि हा तिसरा वाला पर्याय बरोबर आले. या पद्धतीने तुम्हाला सोडवायचा आहे. क्लिअर.